बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम या अजरामर गीताची रचना केली किंवा भारत मातेच्या भक्तीतून त्यांच्या हातून हे अद्वितीय शब्द लिहिले गेले। एक गीत संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनाचं प्रेरणास्थान ठरलं। बंकिमचंद्र चॅटर्जी आणि या गीताविषयीचा हा विशेष वृत्तांत। वंदे मातरम एक अशी रचना जी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं घोषवाक्य बनलं। स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली, नवी प्रेरणा दिली, नवा संकल्प दिला आणि मार्ग दाखवला। हे गीत अशी रचना होती की स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन नंतर देशाचं राष्ट्रीय गीत बनलं आणि अजरामर झालं। त्या वंदे मातरमचे कवी होते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय। बंगाली भाषेतील साहित्य सम्राट अशी ओळख असणारे बंकिमचंद्र हे प्रसिद्ध लेखक, कवी आणि पत्रकार होते। 26 जून 1839 रोजी सध्याच्या पश्चिम बंगालमधल्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या नैहाटी जवळच्या कंथपुरा या गावात त्यांचा जन्म झाला। बंकिमचंद्र बंगाली साहित्यातील असे महान साहित्यकार होते जे भारतीय राष्ट्रवादाचे प्रारंभीचे समर्थक होते आणि त्यांच्या लेखनातून स्वातंत्र्याची भावना जागृत होत असे। 1857 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी विरोधात मोठा उठाव झाला। त्यावेळी त्यांना शिक्षण घेत असताना काही अडचणी आल्या, मात्र त्यांनी हार मानली नाही। 1869 मध्ये त्यांनी BA परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याच वर्षी कलकत्त्याचे उपराज्यपाल यांनी त्यांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती केली। ते तब्बल 32 वर्ष सरकारी सेवेत राहिले आणि 1891 साली ते निवृत्त झाले। बंकिमचंद्रांची प्रसिद्ध महाकाव्यात्मक कादंबरी आनंदमठ ही 1770 ते 1820 दरम्यान झालेल्या संन्यासी विद्रोहाच्या पार्श्वभूमीवर आधारित होती। याच कादंबरीतील एक गीत वंदे मातरम राष्ट्रीय गीत बनलं आणि स्वातंत्र्याच्या संघर्षात आंदोलनकर्त्यांना अद्भुत उत्साहानं त्यानं भारून टाकलं। बंकिमचंद्रांनी संस्कृतचा सखोल अभ्यास केला होता आणि त्यांना त्या विषयात मोठी रुची होती। मात्र नंतर त्यांनी बंगाली भाषा ही जनसामान्यांची भाषा बनवण्याचा ध्यास अंगीकारला। त्यांचं पहिलं प्रकाशित झालेलं साहित्य एक इंग्रजी कादंबरी होतं, तरी पुढे त्यांनी पूर्णपणे बंगाली लेखनाचा मार्ग स्वीकारला। 1872 मध्ये त्यांनी बंगदर्शन हे नियतकालिक सुरू केलं। या नियतकालिकाद्वारे बंकिमचंद्रांनी बंगाली ओळख, संस्कृती आणि राष्ट्रवादाचा प्रसार घडवून आणला। हे नियतकालिक शिक्षित आणि अशिक्षित वर्गांमधील संवादाचं माध्यम ठरावी असं त्यांचा उद्देश होता। याच बंगदर्शनमध्ये 7 नोव्हेंबर 1875 रोजी वंदे मातरम हे गीत प्रथम प्रकाशित झालं। नंतर 1882 मध्ये आनंदमठ ही कादंबरी प्रसिद्ध झाली। बंगदर्शन पत्रिकेचं प्रकाशन काही काळ थांबलं, तरी 1901 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या संपादनाखाली ते पुन्हा सुरू झालं। 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या काळात या पत्रिकेनं विरोध आणि असंतोषाच्या भावना व्यक्त करायला मोठं व्यासपीठ दिलं। बंकिमचंद्रांच्या प्रसिद्ध कादंबऱ्यांमध्ये दुर्गेश नंदिनी, कपालकुंडला, देवी चौधुराणी, विषवृक्षा, राजमोहनची पत्नी, कृष्णकांतर वील यांचा समावेश आहे। 18 एप्रिल 1894 रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं निधन झालं। बंकिमचंद्र हे असे महान साहित्यकार होते ज्यांना त्यांच्या आयुष्यात अफाट कीर्ती लाभली होती। ते संपूर्ण देशासाठी एका दीपस्तंभासारखे होते, प्रेरणा देणारे, जागृती घडवणारे। आनंदमठ ही त्यांची अमर कादंबरी आजही त्यांच्या साहित्य संपदेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आहे। या कादंबरीत त्यांनी पहिल्यांदा इंग्रजांना थेट आव्हान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या पराक्रमाचं चित्रण केलं आणि प्रत्येक भारतीयाला जाणीव करून दिली की स्वातंत्र्य हाच त्यांचा सर्वोच्च अधिकार आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।